नमस्कार मित्रांनो, मी माझ्या YouTube चॅनल मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील वडवली गाव आहे आणि माझ्या गावाच्या बाजूला आपण पाहू शकता हा मुंबई गोवा हायवे आहे। हा गोवा हायवे ओणी या गावातून जातोय आणि या हायवेला लागूनच हे लॉजिंग बोर्डिंग आहे आणि ह्या लॉजिंग बोर्डिंग चे मी आज आपल्याला माहिती देणार आहे। या लॉजिंग बोर्डिंगचं नाव आहे सावली कृषी पर्यटन। तर आपण आता लॉजिंग बोर्डिंग मध्ये खाली एंट्री करूया। एक सुंदर असा निसर्गरम्य सानिध्यामध्ये असं हे लॉजिंग आहे। खूप आपलं मन प्रसन्न होतं या ठिकाणी। हे त्यांचे शॉप आहे, त्यामध्ये त्यांनी कोकणातील उत्पादने व शेतकऱ्यांना लागणारी कृषी उपकरणे व कीटकनाशक औषधे विक्रीसाठी ठेवलेली आहेत। सुंदर असं लॉजिंग आहे या ठिकाणी। गावची कौलारू जी घरं असतात ना त्या पद्धतीने लॉजिंग आहे आणि इथे राहण्याची खाण्यापिण्याची पण चांगली व्यवस्था आहे, उत्तम सोय आहे। या लॉजिंग हाऊस मध्ये एंट्री केल्यानंतर प्रथम आपल्याला हा पॅसेज दिसतो। हा तिन्ही साइडने पॅसेज बनवला आहे, त्याला लाकडी बॅरिकेड बनवलेले आहेत। त्यानंतर आता आपण आतमध्ये रूम पाहूया। हे अशा प्रकारचे छानपैकी रूम बनवलेले आहेत, व्यवस्थित बेड आहेत। त्यानंतर हा मॉडर्न टाईपमध्ये बाथरूमही बनवला आहे व तो विशेष म्हणजे स्वच्छ आहे आणि गरम पाण्यासाठी या ठिकाणी गिझरही लावण्यात आलेला आहे। तसेच बाजूलाच एक शेतकरी प्रशिक्षण केंद्र म्हणून त्यांनी कॉन्फरन्स हॉल बनवला आहे। या हॉलमध्ये प्रशिक्षण वर्ग चालतात। शिवाय ह्या लॉजमध्ये राहायला येणारे बिझनेसमॅनना सुद्धा ह्या ग्रुप मीटिंगसाठी हा हॉल दिला जातो। इतर वेळेला राहायला सुद्धा दिला जातो। बाजूला स्टोर रूम आहे व पाण्याची व्यवस्था पाठीमागे केलेली आहे। ही त्यांची पूर्ण अमराई आहे आणि त्या अमराईमध्ये त्यांनी हे लॉजिंग बांधलेलं आहे। हे दुसरं लॉजिंग हाऊसही त्यांनी बांधलेलं आहे या ठिकाणी। तर चला आपण या लॉजिंगच्या मालकांना भेटूया व त्यांच्याकडून जाणून घेऊया या लॉजिंग विषयी व त्यांनी या अमराई सुरू केलेल्या काही कृषी उद्योगांविषयी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। ते जे लॉजिंगचे जे मालक आहेत त्यांचा परिचय करून घेऊया आणि त्यांच्याकडून संपूर्ण या अमराईमध्ये त्यांनी जे काय उद्योग चालू केलेले आहेत त्याच्याविषयी पण आपण माहिती घेऊया या ठिकाणी। नमस्कार। नमस्कार। हा, नाव सांगा आपलं। माझं नाव डॉक्टर शैलेश शिंदे देसाई। मी ओणी गावचाच रहिवासी असून दापोली कृषी विद्यापीठातून BSc ॲग्रिकल्चर, त्यानंतर MSc ॲग्रिकल्चर आणि PhD ॲग्रिकल्चर पर्यंत शिक्षण मिळवून 10 वर्ष सर्व्हिस करून मी ह्या प्रकारच्या उद्योगामध्ये आपलं काहीतरी करिअर करता येईल का यासाठी कोकणातल्याच आपल्या जागेमध्ये आंब्याच्या बागेमध्ये असेल, काजूची बाग आहे आपली आणि बांबूची लागवड आहे। तर ह्यामध्ये पर्यटकांना राहण्यासाठी सावली ॲग्रो टुरिझम नावाचं एक फर्म सुरू केली। 2015 सालामध्ये आपण हे स्टार्ट केलं। 2015 मध्ये आणि आज आपल्याकडे 50 लोकांची राहण्याची चांगली सोय आहे। 50 लोक इकडे 50 लोक राहू शकतात। 4 चांगले सूट आहेत सेल्फ कंटेंट आणि एक डॉर्मेटरी आहे की डॉर्मेटरीमध्ये 25 ते 30 लोक राहू शकतात। त्याच्यामध्ये मीटिंग होऊ शकतात, काही सभा होतात छोट्या लोकांच्या 50 लोकांच्या। अशा प्रकारे एक सोय आहे आपल्याकडे। जेवण खाण्याची सोय आहे आणि हे सगळं आपण प्रोव्हाइड करत असताना कोकणातल्या जे काही आपल्या आंबा बागायत आहेत, काही फळफळावळ आहेत, काजू आहेत, तर हे लोकांना त्याचा आस्वाद देणे, मग जेवणाच्या बाबतीमध्ये असेल तर यासाठी बाहेरील पर्यटकांची एक चांगली आपण सावली ॲग्रो टुरिझम मार्फत सोय केलेली आहे। कारण बघा, कृषी विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक होते। आता कृषी विद्यापीठात प्राध्यापक असल्यामुळं ते नोकरी पण करत होता। नोकरी सोडून त्यांनी ह्या कोकणामध्ये आपल्या ज्या मालकीच्या जागेमध्ये एक उद्योगधंदा चालू करण्याच्या हेतूने त्यांनी लॉजिंग पण सुरू केलं आणि त्याला एक जोडधंदे म्हणून त्यांनी काजू श्री काजू नावाने त्यांनी काजू प्रक्रियेवरती पण त्याचं काम चालतं। त्याच्यानंतर दुसरं श्री ॲग्रो सर्व्हिसेस नावाने आपल्याकडे बी बियाणे, खतं, औषध, त्याचप्रमाणे मशिनरी लागतात, त्या ग्रास कटर असतील, पॉवर टिलर आहेत, स्प्रे पंप आहेत, बऱ्याचशा जे ॲग्रिकल्चर लागणारे इम्प्लिमेंट्स आपण लोकांना पुरवतो। त्याचप्रमाणे त्याचे स्पेअर पार्ट लागतात, ते गावातल्या लोकांना बाहेर लांजा, राजापूर, रत्नागिरी जावं लागतं आणि त्याचा वेळ जातो। तो वेळ आणि खर्च वाचावा या दृष्टीने आपल्याच लोकांना उपलब्ध करून ते दिलेले आहेत। त्यामुळे चांगली सोय ओणी परिसर पंचक्रोशीतल्या 20-25 गावांची ते चांगल्या प्रकारे झालेली आहे। या लॉजिंगचं पण त्यांनी मॉडेल जे बनवलं आहे हे कोकणातल्या कौलारू घरांसारखं बनवलेलं आहे। तसं हे जे मॉडेल तुम्ही कौलारू घरांचं बनवलंय ह्याचा मागचा काय उद्देश आहे तुमचा? का अशा पद्धतीचं बनवलं? मी माझ्या कामाच्या आणि एकंदरीत शिक्षणाच्या संबंध बाबतीमधून बरेचसे देशभर माझा सगळीकडे
प्रवास होत असेल, मग दिल्ली असेल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, त्यानंतर कर्नाटक, गुजरात, हे बरेच राज्य, मी सगळे राज्य फिरलेलो आहे केरळपर्यंत. तर जेव्हा आपण फिरत असतो, आपले जे परिचयाची लोक होतात, मित्रमंडळी होतात तिकडे, तर ती जेव्हा म्हणतात की आम्ही कोकण बघायला येणार आहे, आम्हाला फार कोकणाबद्दल आकर्षण आहे, समुद्रकिनारे कोकणातले असतील, नारळी पोफळीच्या बागा आहेत, हापूस आंबा आहे तुमचा, हे सगळं बघण्यासाठी येतात. तर त्यांना तशा पद्धतीच्या कोकणी घरात राहण्याची आम्हाला आवड आहे, किंवा तशा प्रकारचं आम्हाला राहण्याचं फिलिंग आलं पाहिजे, असं त्यांची बऱ्याचदा संकल्पना असायची सगळ्यांची. आणि त्यांच्या आयडिया मधूनच म्हटलं आपण स्लॅबच्या इमारतीत नुसतं बांधून तिथे राहण्याची सोय करण्यापेक्षा जर तशा प्रकारची कौलारू घरं पण चांगल्या प्रकारे टुमदार जर बांधली, आकर्षक केली ती आपण, तर आपल्या कोकणाची चांगल्या घरांची या प्रसिद्धी होऊ शकते, इथल्या राहणीमानाची लोकांना चांगला फील देऊ शकतो, इथल्या जेवणा खाण्याचा जो आपला कोकणी पद्धतीचं जेवण आहे सगळं, तर ते मच्छी असेल किंवा एकंदरीत घावणा असतील किंवा भाकरी आहे तांदळाच्या, किंवा इथल्या भाजीपाला आहे चांगल्या प्रकारचा, तर तो आपण इथे प्रोव्हाइड करतो. आणि त्याचा कोकणातल्या सगळ्या खाद्य संस्कृतीचा सुद्धा आस्वाद आपल्या येणाऱ्या पर्यटकांना आपण देतो. माझ्याकडे इंटरनॅशनल कस्टमर सुद्धा येतात, देशभरातून, दिल्ली असतील, आंध्र प्रदेश असतील, बऱ्याचशा राज्यातून माझ्याकडे इथे पर्यटक येतात. लोकल पर्यटक कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, मुंबई हे तर कायम येतच असतात. फार पर्यटकांचा उदंड असा म्हणजे आपण प्रतिसाद आपल्याला इथे मिळतो. खरोखर त्यांची एक संकल्पनाच चांगली आहे असं मला तरी वाटतं. आपण ह्या सावली ह्या लॉजिंगला आणि त्यांच्या अमराईमधील जे काय त्यांनी जोडधंदे किंवा इतर ज्या काही गोष्टी उभ्या केल्यात ना, ह्या बघण्यासारख्या आहेत. मित्रांनो, जर आपण कधी आलात ह्या साईडला, तुम्हाला लॉजिंगची गरज जर भासत असेल तर उत्तम राहण्याची सोय, चांगली खाण्यापिण्याची सोय, त्यांचे जे रूम आहेत हे सुद्धा चांगल्या प्रकारचे आहेत. तर तुम्ही हे एक उत्तम ठिकाण आहे असं मला वाटतं. तरी मित्रांनो, आपण नक्की भेट द्या व जाणून घ्या व व्हिडिओ इतरांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओचा पहिला भाग आहे व दुसरा भाग मी पुढील व्हिडिओ दाखवला आहे. त्यामध्ये डॉक्टर शैलेश शिंदे देसाई यांचे संपूर्ण ॲग्रो सर्व्हिसेस, फार्म व इतर कृषी उद्योग तसेच आंबा, काजू बागायत त्या व्हिडिओत दाखवले आहे. तरी तोही व्हिडिओ पहा. तरी भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.